नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे। व्हिडिओला पण मी सकाळी सुरुवात केली आणि कालच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिला, त्यासाठी आभारी मी सर्वांची। तर कालच्या व्हिडिओला एक दोन ताईंच्या कमेंट होते की ताई तू आता जिमला पण जाती, तर सगळं कसं मॅनेज करते, तुझं रुटीन कसं असतं। तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की शेअर करेन दिवसभराचं रुटीन ताई। चला तर आलो आम्ही जिमवरून। आता इथून पुढं मुलाचा डब्बा बनवायचा आहे आणि बाकीचे काम आवरायचे पटपट। आज सागर नव्हता आला बरं का माझ्याबरोबर, सागरला लवकर कॉलेजला जायचं होतं ना, त्यामुळे आकाश आला होता माझ्याबरोबर ना तो म्हणतो मी बसलो होतं फक्त। तर त्याने जिम बंद केले 2 महिने झाले। तो म्हणतो मी नाही जिम करत, मी घरीच आपला व्यायाम करतो। तर तो नाही येत जिमला, सागर येत असतो, पण त्याला लवकर जायचं होतं ना, त्यामुळं हा म्हणला मम्मी तुझ्या बरोबर मी येतो। दरवाजा कोण खोलला? काय जिमवरून आल्यानंतर मी बाहेर आले, तुळशीला पाणी घातलं आणि मनी प्लांटला आता पाणी घालते। आणि छोटे छोटे कॉइन प्लांट लावलेले आहेत ना मी एंट्रन्स जवळ, तर त्याला पण पाणी घालते, कारण गरमी जास्त वाढली ना, कॉइन प्लांटला थोडं जरी पाणी कमी पडलं ना तर ते लगेच सुकल्यासारखे होतात, त्याला खूप पाणी लागतं। आणि मनी प्लांटला जास्तीच्या फांद्या फुटलेल्या आहेत ना, मी त्या माठामध्येच फिरवल्यात आणि माठामध्ये मनी प्लांट एकदम दाट केलाय, तो खूप गच्च भरलाय असं माठनं आता। आणि ज्या फांद्या वाढल्यात ना आता मनी प्लांटच्या, त्या माठाखाली पुन्हा यायला लागल्यात ना, तर त्या खाली लोंबलेल्या फांद्या चांगल्या नसतात, त्यामुळे त्या फांद्या मी आता माठामध्ये फिरवणार नाही, कारण माठामध्ये जागाच राहिली नाही। त्यामुळे त्या जास्तीच्या फांद्या आहेत ना मी आता खिडकीमध्ये लावणार आहे, कारण खिडकी आपली मस्त हिरवीगार होऊन जाईल। पलीकडे जो मी बादलीमध्ये मनी प्लांट लावलेला आहे ना, तर त्याची सुद्धा एक मनी प्लांटची फांदी मी अशी दोरीने वरती बांधली खिडकीमध्ये, म्हणजे वरती जाईन तो मनी प्लांट। आणि मी झाडांना पाणी घालायला लागले ना असं, तर झाडांच्या वर पण थोडंसं पाणी मारत असते, कारण धूळ बसते ना पानांच्या वर, ते असं पाणी मारलं की थोडं ती धूळ पण निघून जाते आणि झाड आपलं एकदम टवटवीत दिसतं। तर पाखरांना आपण हे वाट्या लावलेल्या आहेत ना चारा पाण्यासाठी, तर याच्यामध्ये पण मी आता चारा पाणी ठेवते। गरमी खूप वाढली नाही इतक्यामध्ये, तर पाणी दुसऱ्या दिवशीपर्यंत राहतच नाही, ते पाखरं पितात काही आणि काही ते असं उन्हाने उडून जातं। तर रोजची रोज आता पाणी ठेवावं लागतं। आम्ही ना झाडांची एकदम लहान लेकरासारखी एवढी काळजी घेतो ना, तरी पण झाडांच्यावर असा रोग पडतोच। तर पाठीमागची जास्वंदी ना त्याच्यावर मावा पडलाय आता, आणि पुढली जास्वंदी ना तर त्याच्यावरती जे पांढरे पांढरे किडे असतात ना चिपचिपे, तर ते मिलीबग पडले। तरी असं झाडांना पाणी घालायला लागले ना फौजी साहेब, पूर्ण झाडाला आंघोळ घालतात तरी पण असा रोग पडतो। तर जे मिलीबग असतं ना त्याच्यावरती आपण कोमट पाण्यामध्ये निरमा टाकून त्याचा स्प्रे मारला ना तरी पण ते मरतं। तर झाडाचे फुलं तोडून ठेवलेत मी, कारण इतकं ऊन वाढलंय ना आणि वारं पण जास्त सुटतंय आता। थोडंसं वारं सुटलं आणि ते झाडाचे पानं लागले ना फुलांना, ते फुलं असे खराब झाल्यासारखे होते जास्वंदीचे। तर फुलं तोडून ठेवलेत देवपूजा करायसाठी। आणि आता केस ओले होते ना, तर केस थोडेसे सुकवलेत, वरती बांधलेत। आता देवपूजा करून घेते मी। आणि म्हणजे 7-8 वाजले सकाळचं, असं वाटतं की दुपार झाली, इतकं गरम होतंय आणि कडक ऊन पडतंय एकदम। तर दिवसा असं बाहेरच नाही निघू वाटत, त्यामुळे सकाळ सकाळ बाहेरचं मी पटपट आवरून घेते। तर पाखरांना मी आता चारा पाणी पण ठेवलंय। तर पहा आता किती वारं सुटले, खूप वारं सुटते। आणि वाऱ्यामुळं काय होतं, ते ऊन जास्त आहे ना, उन्हाच्या झळा पण लागत आहेत। तर ऊन जास्त वाढलंय ना, तर सगळ्या ताई मावशी माझ्या मैत्रिणी सगळ्यांनी तब्येतीची काळजी घ्या, घरातल्यांची पण काळजी घ्या। तर चला पटपट काम आवरून घेते मी घरामध्ये। आता घरामध्ये काम आवरायचं काय नाही वाटत, पण थोडंसं बाहेर आलं ना लगेच असं एकदम झळायला लागत आहेत बाहेरच्या उन्हाच्या, कारण वारं जास्त चालू आहे ना बाहेर। तर इतक्यात आहे ना भरपूर ताईंच्या कमेंट आल्या की ताई तू केसांच्यासाठी काय वापरते किंवा कशी काळजी घेते केसांची। तर मी ना घरचंच बनवलेलं तेल लावत असते केसांना, बाकी काहीच नाही लावत। तर ते तेल माझं इतक्यात संपलंय, आता मला बनवायचंच आहे, तर 1-2 दिवसात मी तो पण व्हिडिओ बनवन।
तर जास्वंदीचे फुलं तर तुम्हाला माहिती आहे आपली इथं भरपूर असतात जास्वंदीचे फुलं, कढीपत्ता, कोरफड. तर बऱ्याचशा वस्तू मी त्याच्यामध्ये टाकत असते आणि घरीच तेल बनवत असते. तर ते तेल कसं बनवते ना ते पण मी तुमच्याशी शेअर करेन. तर मंदिरामध्ये मी पिवळे कपडे टाकलेले आहेत ना, तुम्ही बघू शकता आपलं मंदिर किती भारी वाटतंय. तर पाठीमागं मी पांढरे कपडे टाकले होते ना मंदिरामध्ये. तर एका ताईची कमेंट होते की ताई पांढरे कपडे नको टाकत जाऊ मंदिरामध्ये. तर मी आता पांढरे कपडे नाही टाकत जायचे ताई, कारण मी तुम्ही सांगता तसं मी ऐकते, कारण तुम्ही माझ्या चांगल्यासाठीच सांगता ना. आणि लाल पण कपडे मी जास्त नाही वापरत, कधीमध्येच वापरते, पण पिवळे कपडे जास्त वापरते मंदिरामध्ये, कारण असं म्हणतात की आपल्या मंदिरामध्ये पिवळे कपडे वापरलेलं चांगलं असतं. आता देवांना अंघोळ झाली, देवपूजा झाली, खडीसाखरेचा नैवेद्य ठेवला आणि त्यानंतर स्वयंपाक केला. मी स्वयंपाकाचं काहीच नाही शूट घेतलं, कारण शूट घेत बसलं ना काही केल्याने काम उरकत नाही. त्यामुळं मी अजिबात शूट घेतलं नाही. पटपट स्वयंपाक करून घेतला आणि हे पहा चहाचे सकाळचे, त्यानंतर स्वयंपाकाचे भांडे, एवढं बेसिन गच्च भरलं आहे आता. बेसिन भरून वरती भांडे झालेत. तर एवढे भांडे घासले आणि किचन क्लीन करून घेतलं ना, मग डायरेक्ट दुपारच्या जेवणाचे थोडे भांडे राहते आणि संध्याकाळचे 4 वाजता चहा बनवतो ना आम्ही, तर चहाचे भांडे. तर संध्याकाळचा चहा झाला ना मग मी दुपारचे भांडे आणि चहाचे भांडे संगच घासून घेते. त्यानंतर मग डायरेक्ट संध्याकाळी स्वयंपाकाला लागते. आणि इथं भांडे घासायला पण सोलरचं कनेक्शन काढलेलं ना गरम पाण्याचं. तर तेलकट चिकट भांडे असले ना ते पण एकदम चकाचक पटकन निघून जातात. त्यामुळं भांडे घासायला पण मला काहीच नाही वाटत. तर हे पहा माझे भांडे पण घासून झाले. आता चॉपिंग बोर्ड मी धुवून घेते आणि किचन एकदम मस्त धुवून काढते. तर झालं आपलं किचन क्लीन. आता बघा बाहेर क्लासवरून आकाश आलाय आणि बाहेरूनच ओरडत चाललाय, मम्मी मम्मी. कधी आई म्हणतो तर कधी मम्मी म्हणतो, असं आहे त्याचं. तर तो 3:30-4 वाजता जातो क्लासला आणि संध्याकाळी येतो. तर 2-3 तास जातो क्लासला, पण त्याला असं वाटतं मी वर्षभर गेलतो की काय बाहेर. त्याचं असं आहे, त्याला म्हणजे मम्मी लागते सारखी घरामध्ये. थोड्या वेळ दिसली नाही ना तर मम्मी कुठं गेली, मम्मी कुठं गेली असं करत राहतो. तर पुढल्या वर्षी तो आता पुण्याला जाईल ना इंजिनिअरिंगला. तर आम्हाला टेन्शन आलं ह्या पोराचं कसं व्हायचं. तर रोज तो संध्याकाळी जातो क्लासला, पण आठवड्यातून एकदा पेपर होतात ना त्याचे अकॅडमीमध्ये, त्यामुळे तो आज सकाळीच गेला होता पेपरला. आणि आता मी भांडे घासत होते, हात ओले होते माझे. मला म्हणतो की मी आलोय तरी पण माझ्याकडं पाहिना, मला वेळ द्यायना, मला इग्नोर करते, मी मम्मी मम्मी करतोय आणि मला इग्नोर करते म्हणतो. आणि हे पा असं झप्पी मारतो, माझे गाल धरतो, असं करतो हा पोरग. आणि कॅमेरा मी ट्रायपॉडला लावला होता ना, तर हे पा पप्पी पण घेतो त्याचं. असं आहे, इतका विचित्र पोरग हे नाही आहे. खूप म्हणजे खूप इतकं जीव लावतो ना मला. तसं माझे दोन्ही पोरं मला जीव लावतात, पण हा जास्तच लुक आहे. तर असं आहे. तर संध्याकाळ झाली. फौजी साहेब म्हणते थोडंसं बाहेर फिरायला चल. फौजी साहेब मी चाललो आता थोडंसं बाहेर फिरायला, 1-2 चक्रा मारतो. संध्याकाळचं वातावरण खूप भारी असतं आणि सकाळचं खूप भारी असतं. सकाळचं तर जाते असते मी जिमला मोकळ्या वातावरणामध्ये, पण छान वाटतं ना एकदम मस्त. किती भारी झाले बघा ना, इकडं लालिमा पसरली सगळ्या आकाशामध्ये. तर मंडळी आमचं फिरायचं झालंय, 2 चक्रा मारल्यात आणि अंधार पडायला लागलाय, पण आकाशामध्ये थोडी थोडी अशी लालिमा पसरलेली आहे. आणि हे पहा आपलं घर असं दिसतं इकून. आता इथले लोक सगळे झाडांचं घर म्हणतात बरं का. म्हणजे आपल्या घराला आहे ना झाडांचं घरच नाव पाडलंय सगळ्यांनी, है ना हो. किती छान वाटतंय ना असं वातावरण. संध्याकाळी छान वाटतं. तर चला हो, मला आता दिवाबत्ती पण करायची, दिवे लावते आणि स्वयंपाक पण करते. फौजी साहेबांना ड्युटीवर पण जायचे. तर सकाळचं स्वयंपाकानंतर मी भांडे घासले, किचन आवरलं आणि बाकीचं घरातलं थोडंफार आवरलं. त्यानंतर व्हिडिओ एडिट केला मी आणि व्हिडिओ अपलोड केला. त्यानंतर मी काहीच नाही शूट घेतलं आणि डायरेक्ट आता संध्याकाळचं शूट घ्यायला लागले. तर ताईंनो माझं हे असं रोजचंच रुटीन असतं बरं का, सकाळ संध्याकाळचं. तर सकाळी 4-5 दिवे लावते मी, संध्याकाळी 4-5 दिवे लावते माझ्या अंगणामध्ये आणि मंदिरामध्ये आपल्या घरामध्ये तर लावतोच आपण. आणि लाईटी तर वेगळ्याच असतात. तर माझं घर अंगण आहे ना असं एकदम उजळून निघतं लाईटींनी दिव्यांनी ना. तर रोजच माझी अशी दिवाळी असते बरं का.
तर अशाच या छोट्या-छोट्या गोष्टीतून आम्ही आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि एकदम खुश राहतो. आम्ही आमच्या घरचं खातो, कष्टाचं खातो आणि एकदम सुखी निवांत राहतो. तरी पण लोकांच्या नजरेत खटकतो बरं का ताईंनो. मनुष्य जातीची प्रवृत्तीच ती, त्यामुळं आपण त्याला काही नाही करू शकत. स्वभावाला औषध नसतं. झाडाझुडामुळे ना मला इतकं करमतं ना माझ्या घरामध्ये, त्यामुळं माझं घर म्हणजे माझं स्वर्ग आहे. कोणी म्हणतं मला करमत नाही, एकदम भकास वाटतो असं तसं, पण मला असं कधीच होत नाही. माझ्या घरामध्ये ना मला तुम्ही म्हणजे बाहेर पण नका काढू, घरातच ठेवा तरी पण मला करमतं. कारण माझ्या घराचं वातावरणच एवढं पॉझिटिव्ह आहे ना, मला अजिबात बोर होत नाही कधीच. ताईंनो, आपण जेव्हा शाळेमध्ये शिक्षण घेतो ना, तेव्हा आपल्याला शैक्षणिक शिक्षण मिळतं नोकरी पाण्यासाठी. पण आयुष्याच्या भट्टीतून जेव्हा आपण भाजून निघतो ना, तर आयुष्य खऱ्या अर्थाने कसं जगायचं ना, हे आपल्याला शिकायला मिळत असतं. जसं की लहान बाळ जन्माला आल्यानंतर ते लगेच काही चालायला लागत नाही. ते पालथं पडतं, त्यानंतर ते रांगतं, त्यानंतर ते वर्षांनी चालायला लागतं आणि चालायला लागल्यानंतर पण ते काही लगेच चालायला लागत नाही. ते कितीतरी वेळा पडतं, पुन्हा उभं राहतं, पुन्हा चालायचा प्रयत्न करतं. तसंच आहे, हळू आपण पण अनुभवातून भरपूर काही शिकत असतो. तर चुका ह्या मनुष्य जातीकडूनच होणार आहेत, देवांकडून काही होणार नाही. चुकातूनच माणूस भरपूर काही शिकत असतं. पण माणसाकडून एक चूक झाली म्हणजे पूर्ण माणूसच चुकीचा आहे असं कधीच नसतं ठरवायचं. तर अनुभवातून भरपूर मी पण काही शिकलेली आहे. आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांची उत्तरं आहे ना, डोकं शांत आणि तोंड बंद ठेवल्याने सुद्धा सुटतात बरं का. त्यामुळं काही वेळेस गप्प राहिलेलं पण बरं असतं. तुकाराम महाराजांनी एकदम बरोबर म्हणलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, "वाणी, नाणी, पाणी वाया घालू नये." असं म्हणून त्यांनी एकदम मौल्यवान गोष्ट लोकांना शिकून गेलेले आहेत. म्हणजेच बोलणं आणि पाणी एकदम जपून वापरावं. पाणी आपल्याला मिळालं नाही ना, तर पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. आणि वाणी म्हणजे आपल्या तोंडातून एखादा शब्द गेला ना, तो तीरासारखा बाहेर पडतो, पण तो वापस काही येत नाही. त्यामुळं आपण जपूनच बोललं पाहिजे, हे मात्र मी शिकले बरं का. आजकाल लोकांची अशी मानसिकता झाली आहे ना, एखाद्या शब्दावरून पण दुसऱ्याला ते जज करतात. आय एम नॉट परफेक्ट. इथं कोणीच परफेक्ट नाही आहे. पण कोणाच्या सुखापेक्षा कोणाच्याही दुःखामध्ये मला उभं राहायला आवडतं. हा माझा स्वभाव आहे. माणसामध्ये ना सुंदरता नसली तरी चालेल, पण सोज्वळता नक्कीच असायला पाहिजे. नातं नसलं तरी पण चालेल, पण आपुलकीचे बंधन नक्कीच असायला पाहिजे. आपली भेट होत नसली तरी पण चालेल, पण स्नेहमय गोड सुसंवाद आपल्यामध्ये नक्कीच पाहिजे. जसं नातं माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये आणि माझ्यामध्ये. तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सगळे मला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद देता. तर खरंच मला खूप छान वाटतं. तर चला, संध्याकाळचा स्वयंपाक पण झाला आहे. फौजी साहेबांना ड्युटीवर पण जायचं आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.